बातमी पुण्यातील बॉलर पबवर धडक कारवाई करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने या पबवर धाड टाकली आहे। रात्री पार्टी सुरू असताना बॉलर पबवर धाड टाकण्यात आली। यावेळी पब मधला बार आणि स्टोर रूम सील करण्यात आलेले आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। पुणे अपघात प्रकरणानंतर पब आणि अनधिकृत हॉटेल्सवर ही कारवाई करण्यात येते आहे। तर पुण्यातील पबवर रात्री ही कारवाई करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे। बॉलर पबवर ही धडक कारवाई करण्यात आली आहे। तर यावेळी पब मधला बार आणि स्टोर रूम सील करण्यात आला। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश करमरे। निलेश, काय ताजे अपडेट? रुबीना, नक्कीच राज्य उत्पादन शुल्क आहे हे गेले 3 दिवसांपासून ऍक्टिव्ह मोड मध्ये आहे। रोज रात्री हे वेगवेगळ्या ठिकाणचे जे पब आणि बार आहेत त्या पब बारवर कारवाई करत आहेत। काल रात्री सुद्धा राज्य उत्पादन शुल्काचे जे अधीक्षक आहेत रजपूत सिंग यांनी स्वतः जाऊन जो बॉलर नावाचा जो पब आहे त्याच्यावर कारवाई केलेली आहे। विशेष म्हणजे हे पब चालू असताना आतमध्ये डायरेक्ट एंट्री घेऊन पबचे साऊंड बंद करून लाईटी बंद करून ही कारवाई केलेली आहे। पब मधील जो बार आहे तो बंद केलेला आहे, जो स्टोर रूम आहे ते सील केलेला आहे। असे दोन्ही ठिकाणी त्यांनी सील केलेले आहे। त्यामुळे आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्काने पुण्यामध्ये जवळपास 52 पबवर कारवाई केलेली आहे। रुबीना, निश्चित धन्यवाद निलेश ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय बॉलर पबला ही धडक कारवाई जी आहे ती पबवर करण्यात आली आहे।